सेवा संघ आज आपण आपल्या न्याय हक्कासाठी उपोषणाला बसलेले आहात. आपण पीडित आहात, हा व्यवसाय करत आहात आणि आपण किल्ल्यावरती कुठल्याही प्रकारचं बांधकाम केलेलं नाही. पुरातत्व खात्याचा कुठल्याही प्रकारचा तुम्ही पुरातत्व खात्यावरती कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण केलं नाही, कुठल्याही प्रकारचं परमनंट कन्स्ट्रक्शन बांधलं नाही. तुम्ही फक्त डे टू डे जाऊन त्याचे स्टॉल लावता, येणाऱ्या पर्यटकांची सेवा करता, त्याची सोय करता आणि तुम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंटने काही दिवसापूर्वी 26 जानेवारीपासून तिथे हलवलेला आहे. हा खऱ्या अर्थानं सर्वसामान्य विक्रेत्यांवरती केलेला हा अन्याय आहे. बांधवांनो, या फॉरेस्ट खात्याला बाकी दुसरं काही दिसत नाही. किल्ल्याच्या भोवताली झालेलं अतिक्रमण त्यांना दिसत नाही. परिसरात तालुक्यात झालेल्या सगळ्या बेकायदेशीर गोष्टी यांना दिसत नाहीत. परंतु ते गोरगरीब विक्रेते स्वतःच्या पोटासाठी, स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी धंदा करतायत, स्टॉल लावतायत, डे टू डे स्टॉल लावतायत, विक्री करतायत, पर्यटकांची खऱ्या अर्थानं सेवा होत आहे. आणि हे असताना त्यांनी तुम्हाला अतिशय अन्यायपूर्वक उठवलेला आहे. हा सर्वसामान्य गोरगरिबावरती, विक्रेत्यांवरती केलेला हा अन्याय आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचं परमनंट बांधकाम करू नका, परंतु तुम्ही डे टू डे त्याचे स्टॉल लावा. स्टॉल लावायची परवानगी सरकारने दिली नाही तर सरकारकडून परवानगी कशी आणायची ती मी पाहतो. आणि जर समजा सरकारने सुद्धा परवानगी दिली नाही तर सर्वात पहिला मी माझा चहाचा स्टॉल तिथे लावेन. सर्वात पहिला माझा चहाचा स्टॉल. सर्वसामान्य पर्यटकांची मी नक्कीच सेवा करण्यासाठी मी स्वतः पुढे येईल आणि आपण सर्वांनी ते स्टॉल लावा, त्याचं मी आपल्याला जाहीर आश्वासन देतो. बांधवांनो, गेले 2 वर्ष झालं, 2 वर्षापूर्वी एका फॉरेस्टच्या खात्याच्या कामाला काहीतरी उद्घाटनाला मी गेलो होतो. त्यावेळेला सहज मी इथून जात असताना या गगनचुंबी इमारती पाहिल्या. इथून शिवभूमी स्थळ दिसतं का तुम्हाला? नाही दिसत. शिवभूमी स्थळ दिसत नाही. जे शिवराय या जगाला वंदनीय आहेत, ज्या शिवरायांचा इतिहास या जगाला वंदनीय आहे, त्याचे दृश्यमानता या उंच उंच बिल्डिंगनी रोखलेली आहे. यावेळेला फॉरेस्ट डिपार्टमेंट काय करतं, यावेळेला नगरपालिकेचे सीओ काय करतायत? मी त्यावेळेला भाषणात बोललो होतो, जर मी नगरपालिका जर सीओ असतो तर मी बुलडोझरने उडवलं असतं. त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या का 4 आठवड्यामध्ये, आता माझ्याकडे एकदमची जागा नाही, मी पत्र लिहिलं. कोणाला? मी तालुका दंडाधिकारी या नात्यानं तालुक्यातील तहसीलदारांना पत्र लिहिलं होतं. एक कॉपी सीओंना दिली, नगरपालिकेच्या सीओंना दिली, एक कॉपी फॉरेस्ट अधिकाऱ्यांना दिली, एक कॉपी PWDला दिली, त्याची प्रत मी कलेक्टर ऑफिसला दिली. 2 वर्षापासून चाललेली आहे. त्याचंही रिमाइंडर मी परत दिलं. आणि आत्ता मी सहज मला कल्पना नव्हती, मला याची कल्पना दिली नाही, परंतु मी त्या गल्लीत चाललो होतो आणि मप्पा वगैरे मला भेटले तर या चहा प्यायला चहा प्यायला गेलो तिथे. आणि ते बोलले की उपोषणाला तुम्ही भेट दिली नाही. मला कुठलं उपोषण आहे, काय उपोषण आहे? तर अशा प्रकारे आपण आपल्या न्याय हक्कासाठी उपोषण करत आहात. अतिशय रास्त अशा प्रकारचं उपोषण आहे. आणि म्हणून मी ॲक्च्युली आता मुंबईला निघालो होतो, म्हणून मी त्वरित आपल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी इथे आलेला आहे. आणि हे आज मुंबईला जाणार आहे, कदाचित उद्या नाही तरी परवा CM साहेबांना भेटणार आहे. आम्हाला इथे परमनंट कन्स्ट्रक्शन करायचं नाही, आम्हाला काय कायमस्वरूपी त्याच्यावरती हक्क गाजवायचा नाही. मुंबईमध्ये अनेक फेरीवाले दिवसाला खाते घेतात, अनेक फेरीवाले फुटपाथला बसतायत की नाही? बसतायत, मुंबईमध्ये बसतायत. त्याच दरम्यान अगदी डेली याच्यावरती आपल्याला तिथे जी पूर्वापार जर स्टॉल करता दिली आहे त्यांना पूर्वापार स्टॉलची डे टू डे पद्धतीने परवानगी दिलीच पाहिजे. ज्याप्रमाणे तुम्ही इतर भागामध्ये जाऊन मुंबईमध्ये जा,
बेरावाले बसलेले आहेत, त्यांना जे कुठे परवानगी दिलेली आहे, तिथे घोडावाले बसले आहेत, तिथे रस्ते कुठे बसलेले आहेत, तिथे बस त्याच करतो. आपल्याला कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण करायचं नाही, आपल्याला कुठल्याही प्रकारचा पुरातत्व खात्याचा भंग करायचा नाही आणि हे सारं करून आपल्याला तेच आपल्याला न्याय मिळाला पाहिजे, माझी राष्ट्रीय भूमिका आहे. आणि थोड्याच दिवसात जर सरकारने याची दखल घेतली नाही तर आपण त्याचे स्टॉल सुरू करू, तात्पुरत्या स्वरूपात परमनंट नाही, परमनंट बांधकाम नाही, आणि जेणेकरून आपला उदरनिर्वाह होईल याची आपल्याला मनपूर्वक त्याची आपल्याला खात्री देतो. आणि या सरकारनं मी मुख्यमंत्र्यांना परवाच निवेदन देणार आहे. त्या निवेदन मी तयार सुद्धा केलेलं आहे. इथे गगनचुंबी इमारती होत आहेत. या शिवरायांच्या पुतळ्याच्या विग्रहाच्या शिवजन्मभूमीला त्यांची इम्युनिटी तुम्ही रोखलेली आहे. मी पुरातत्व खात्याला ही गोष्ट सांगितली, फॉरेस्ट खात्याला ही गोष्ट रेखी सांगितली, मी नगरपालिकेला सांगितली,